नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA, BSc, BCom द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास अभ्यासपत्रिका पहिली SEC मराठीमध्ये आपण सूत्रसंचालन हे प्रकरण पाहत आहोत. कारण BA, BSc, BCom द्वितीय वर्ष मराठी SEC साठी कौशल्य विकासच्या दृष्टिकोनातून काही कौशल्य विद्यार्थ्याच्या अंगी यावी, व्यावहारिकतेच्या दृष्टिकोनातून ही कौशल्य खूप महत्त्वाची आहेत. एकही कौशल्य एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये उतरलं आणि तो त्या कौशल्यात जर निपुण झाला तर स्वतःचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या कौशल्यातून तो करू शकतो. पण जीव ओतून ते कौशल्य त्याने आत्मसात केलं पाहिजे. एक साईड बिझनेसची व्यावहारिक बाजू म्हणूनही त्या कौशल्याकडे आपण पाहू शकतो आणि ज्ञान वाढवण्यासाठी, आपला व्यासंग वाढवण्यासाठी, नवीन माहिती मिळवण्यासाठी किंवा काहीतरी नवं आत्मसात करण्याची कला म्हणूनही विद्यार्थी दशेमध्ये ही कौशल्य आपण पाहणं गरजेचं असतं. कारण एकाच गोष्टीवर अवलंबून राहणे हे आजच्या आधुनिक काळातल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही. एकच गोष्ट आणि तीही सक्सेस नाही झाली तर अडचण निर्माण होते. म्हणून त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायाचाही पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. चांगला जर सूत्रसंचालक एखादा विद्यार्थी झाला तर अनेक दर्जेदार कार्यक्रमामध्ये त्याला बोलवलं जातं. वेळ भेटत नाही इतके कार्यक्रम तो साईड बिझनेसच्या दृष्टिकोनातूनही करू शकतो आणि व्यवहाराचं साधन म्हणून त्याला काही मोबदलाही मिळू शकतो. चांगल्या कार्यक्रमामध्ये चांगलं मोबदला त्याला दिला जातो. म्हणून सूत्रसंचालकाची जबाबदारी ही खूप महत्त्वाची आहे. तसं सूत्रसंचालक होणं साधी गोष्ट नाही आहे. परिसंवाद, वादविवाद, व्याख्यानमाला, कार्यशाळा, कवी संमेलन, समूह चर्चा अशा अनेक कार्यक्रम असतात. या त्या निमित्ताने ती चालत आलेली असतात. या कार्यक्रमाच्या विषयाची व्याप्ती खूप मोठी असते. त्या विषयाचे जाणकार आणि प्रासंगिक भाष्य करण्याचे कौशल्य असलेले निवेदक, सूत्रसंचालन करते कार्यक्रमामध्ये रंगत आणत असतात. म्हणून त्यांना खूप महत्त्व आहे. कारण सूत्रसंचालकांनी कार्यक्रमात रंगत आणावी हे वक्त्यांना, कलावंतांना, श्रोत्या, दर्शकांनाही अपेक्षित असतं. त्याशिवाय कार्यक्रमाला गती मिळत नाही. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला जाऊ शकत नाही आहे. हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून चांगला कार्यक्रम पार पाडण्यासाठी चांगल्या सूत्रसंचालकाची आवश्यकता आहे. आपण सूत्रसंचालनाची पूर्वतयारी पाहत आहोत. त्यामध्ये आपण 5 मुद्दे आपण पाहिलेले आहेत. सूत्रसंचालनाच्या पूर्वतयारीसाठी बहुश्रुतता असणं गरजेचं आहे हे पाहिलं. सूत्रसंचालकाच्या अंगी चौफेर वाचन हा गुण असणं गरजेचं आहे. टिप्पणी काढण्याची किमया त्याच्याकडे असणं गरजेचं आहे आणि पाठांतर क्षमता खूप असली पाहिजे. त्यानंतर सभाधीटपणा त्याच्या अंगी असावा लागतो. इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. आता पुढचा मुद्दा आहे, सूत्रसंचालकाला सामाजिक जाणीव असावी लागते. सूत्रसंचालकाला सामाजिक जाणीव असावी लागते. समाजातील चालीरीती, रीतिरिवाज त्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या भारतीय संस्कृती, महाराष्ट्रातील संस्कृती किंवा कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये संस्कृतीची माहितीही असणं गरजेची आहे. समाजातील अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची जाणीव त्याला असणं गरजेचं आहे. उपेक्षित सुशिदाबद्दल त्याला कळवळा असावा
आणि सामाजिक दृष्टिकोन त्याचा परिपक्व असणं गरजेचं आहे. कारण कोणताही कार्यक्रम हा समाजापुढेच सादर होणार असतो. विशिष्ट समाजातील विशिष्ट वर्गातील प्रेक्षक वर्ग त्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. एखाद्या विशिष्ट समस्येबद्दल जर कार्यक्रम असेल तर त्या समस्येची माहिती जाणीव, त्या प्रश्नाची माहिती जाणीव पुरेशी त्याला असणं गरजेचं आहे. आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कोण कोण काम करत आहे याचीही माहिती सूत्रसंचालकाला असायला पाहिजे. कारण सामाजिक प्रश्नाची जाण चौफेर वाचन असल्याशिवाय होऊ शकत नाही आहे. कारण निरीक्षण त्याचं दांडगं असलं पाहिजे. सूत्रसंचालकाला निरीक्षण असलं पाहिजे, चिंतन असलं पाहिजे, विचार करण्याच्या कक्षा त्याच्या खूप व्यापक असल्या पाहिजेत. उपेक्षित शोषिताबद्दल त्याला कळवळा असला पाहिजे. त्याचा सामाजिक दृष्टिकोन परिपक्व असणं गरजेचं आहे. ही परिपक्वता त्याच्या अंगी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती असावी असं मला वाटतं. शिष्टाचार, पुढचा मुद्दा आहे शिष्टाचार. कार्यक्रमामध्ये विविध स्तरातील अनेक माणसं सहभागी होत असतात. तेव्हा अशा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सभेचे नियम, शिष्टाचार सर्वांनीच पाळले पाहिजेत. सूत्रसंचालकाला या शिष्टाचाराचा या प्रोटोकॉलाची चांगली जाणीव असली पाहिजे. कारण शिष्टाचार पाळण्याची पद्धत, कार्यक्रम कोणता आहे त्या पद्धतीनं, शोकसभा असेल त्यातला शोकसभेचा शिष्टाचार त्याला पाळताच आला पाहिजे. एखादा आनंदाचा कार्यक्रम असेल त्या दृष्टिकोनातला, किंवा एखाद्या सामाजिक प्रश्नावरचा एक लढा देणारा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामधला तो शिष्टाचार त्यांनी की येणारी पब्लिक असेल, लोक असतील, पाहुणे असतील, वक्ते असतील, या सगळ्याच्या दृष्टिकोनातून विचार करून शिष्टाचाराचं पालन सूत्रसंचालकानं केलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे 8वा, भाषाज्ञान. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सूत्रसंचालनाची पूर्वतयारी करण्यासाठी भाषाज्ञान असणं खूप गरजेचं आहे. ज्या भाषेत आपण बोलत आहोत त्या भाषेचे पायाभूत ज्ञान सूत्रसंचालकाला असणे गरजेचं आहे. कारण कोणतीही भाषा असो, मराठी असो, हिंदी असो, कन्नड असो, तेलुगू असो, ना जर्मनी असो, जपानी असो, इंग्लिश असो, अजून कुठल्या पद्धतीची भाषा असो, देशातली जगातली कुठलीही असो, ती भाषा ही समाजातूनच निर्माण होत असते. आणि प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते आणि भाषेतूनच माणसाच्या विचाराची, संस्कृतीची देवाणघेवाण होत असते. संपूर्ण व्यवहार हा भाषेतूनच चालत असतो. समाजाचा, माणसांचा, सर्व स्तरातील लोकांचा व्यवहार हा भाषेच्याच माध्यमातून चालत असतो. भाषेशिवाय माणूस जगू शकत नाही आहे. म्हणून भाषेला एक रचनातंत्र असतं, तिला एक परंपरा असते, तिची एक संस्कृती असते, तिला व्याकरण असतं, तिचा एक दर्जेदारपणा असतो. म्हणून सूत्रसंचालकाला भाषेचे व्याकरण, तिचे नियम माहीत असावे लागतात, तिची संस्कृती माहीत असली पाहिजे, तिची परंपरा माहीत असली पाहिजे आणि एकूणच भाषेचं सामर्थ्य त्याच्या अंगी असणं गरजेचं आहे. कारण त्याला चांगल्या पद्धतीनं बोलता आलं पाहिजे. लालित्यपूर्ण भाषेमध्ये केलेले सूत्रसंचालन अधिक उपयोगी पडत असते, अधिक प्रभावी ठरत असते. काय बोलला हो वक्ता? अहो, वक्त्यापेक्षा त्या सूत्रसंचालक बघितला का? काय त्याची भाषा होती, किती मयाळ वाटत होता. तो आपला मनातलंच बोलत होता. म्हणजे प्रेक्षकांच्या मनातला ताईत बनण्यासाठी भाषेचं सामर्थ्य खूप महत्त्वाचं असतं आणि लालित्यपूर्ण भाषेमध्ये सूत्रसंचालन करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ते प्रभावी वाटतं. म्हणून भाषा ज्ञान सूत्रसंचालकाला असावं लागतं. नुसतं भाषा ज्ञान असून चालत नाही. 9वा मुद्दा, स्वर ज्ञान.
स्वराचं ज्ञानही असलं पाहिजे, संगीताचंही ज्ञान असलं पाहिजे. भाषेच्या ज्ञानाबरोबर सूत्रसंचालकाला स्वराचेही ज्ञान उत्तम असावे लागते. आपला आवाज, त्याचे सामर्थ्य त्याने ओळखले पाहिजे. आवाजातला चढउतार, आरोह अवरोह याची त्याला माहिती असावी लागते. कुठं थांबायचं, कुठं आवाज चढवायचा, कुठं उतरायचा, म्हणजे आवाजाचा चढउतार कशा पद्धतीने केव्हा कोणत्या प्रसंगी करावा हे सूत्रसंचालकाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण आवाजावरच सभा जिंकण्याचं सामर्थ्य आहे हे त्याला समजलं पाहिजे. म्हणून आवाजाची निगा सूत्रसंचालकाने राखली पाहिजे. कार्यक्रमाच्या आधी तेलकट तिखट खाणं त्यानं टाळलं पाहिजे. आपला आवाज सुमधूर चांगला राखला पाहिजे. उच्चारात स्पष्टता असली पाहिजे. प्रत्येक शब्द लोकांना कळेल अशा पद्धतीनंच तो उच्चारला पाहिजे, बोलला पाहिजे. कोणत्याही शब्दावर आकारण जोर देता कामा नये. श्रोत्याने ऐकतच राहावं अशा पद्धतीची भाषा, सुमधूर भाषा आणि आवाजातला चढउतार, मंजूळपणा त्या सूत्रसंचालकाच्या अंगी असला पाहिजे. कारण आपला आवाज सर्व काही सांगून जात असतो. आवाजातला चढउतार असेल, आवाजातलं सामर्थ्य असेल, स्वराचं उत्तम ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण कुठं थांबायचं, कुठं आवाज चढवायचा, कुठं खाली आणायचा, सभेला जिंकण्यासाठी आवाज खूप महत्त्वाचा असतो. आणि आवाजामुळे अनेक सूत्रसंचालक कार्यक्रम हा उठावदार बनवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण उच्चारामध्ये स्पष्टता असणं गरजेचं आहे. लोकांना कळलं पाहिजे. कारण सूत्रसंचालक काय बोलतोय हे स्पष्ट कळलं पाहिजे. प्रत्येक शब्द लोकांना कळाला पाहिजे. कारण शब्द असा किचकट वापरता कामा नये आणि मंजूळ आवाजामधून, सुंदर आवाजामधून सूत्रसंचालन करता आलं पाहिजे. लोकांना फक्त ऐकतच राहावं वाटावं इतकं सूत्रसंचालन चांगलं झालं पाहिजे. आणि शेवटचा सूत्रसंचालकाच्या तयारीतला मुद्दा आहे देहबोली. उत्कृष्ट सूत्रसंचालक हा उत्कृष्ट अभिनेताही असतो आणि वक्ताही असावा लागतो. कार्यक्रमाच्या आशयानुसार, विषयानुसार प्रत्यक्ष हावभाव त्याचे असले पाहिजेत. कारण कार्यक्रम कोणता आहे, कशा पद्धतीचा आहे, विषय काय आहे, त्याचा आशय काय आहे, त्यानुसार त्याचे हावभाव, त्याचे भाव चेहऱ्यावर उमटले पाहिजेत. अशानुरूप शारीरिक हालचाली त्याला करता आली पाहिजे. वाचिक अभिनयाला कारण वाचिक अभिनयाला कायिक अभिनयाची जोड त्याला देता आली पाहिजे. कार्यक्रमाला साजेशी अशी त्याची देहबोली सरावाने साध्य करता आली पाहिजे. कारण हे सगळं प्रयत्नानं शक्य आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालक होणं ही काही मोठी अवघड गोष्ट नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. जगात अशक्य असं काही नाही आहे. टू बी पॉझिटिव्ह थिंकिंग, ते शक्य करता आलं पाहिजे. पॉझिटिव्ह वागता आलं पाहिजे. कार्यक्रमाला साजेशी अशी देहबोली, आपलं जे देहबोली आहे, आतला आवाज ज्याला म्हणू आपण, आपल्या बोलण्याची किमया ज्याला म्हणू आपण, ती सरावानं साधता येते आणि ती साधता आली पाहिजे. कारण 95% प्रयत्न केल्यानंतर कोणतीही गोष्ट कुणालाही अशक्य असं नाही आहे. म्हणून सूत्रसंचालकाने या सगळ्या गोष्टीची सूत्रसंचालनाच्या पूर्वतयारी करत असताना आठवण केली पाहिजे. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. बहुश्रुतता, चौफेर वाचन, टिप्पणे, पाठांतर, सभाधीटपणा, सामाजिक जाणीव, शिष्टाचार, भाषाज्ञान, स्वरज्ञान, देहबोली हे उत्कृष्ट सूत्रसंचालकाच्या अंगी येण्यासाठी या सर्व मुद्द्याचा अभ्यास त्याला असला पाहिजे. त्याशिवाय कार्यक्रमाची सूत्रसंचालकाची पूर्वतयारी होऊ शकत नाही आहे.
कारण सूत्रसंचालन ही चैतन्यदायी कला आहे आणि सूत्रसंचालकाची ही चैतन्यदायी कला काही एका दिवसामध्ये कुणाला साध्य होणार नाही आहे. त्याला खूप मोठा सराव असणं गरजेचं आहे. काळ जाईल, अभ्यासाची गरज आहे, चिंतनाची गरज आहे, विचार परिपक्वतेची गरज आहे, साधनेची आवश्यकता आहे. कारण सूत्रसंचालकाने स्वतःला परिपूर्ण बनवलं पाहिजे. काळ जसा बदलत जातो तशा पद्धतीनं अपडेट त्यानं असलं पाहिजे. नव्या गोष्टी आत्मसात करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. स्वतःला जगाबरोबर बदलण्याची ताकद त्याच्यात असली पाहिजे आणि ज्या बदलत असताना ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याने त्या आत्मसात केल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टी टाकून दिल्या पाहिजेत. स्वतःची स्वतंत्र शैली त्यातून विकसित करण्याचा प्रयत्न त्याने केला पाहिजे. म्हणूनच चांगला सूत्रसंचालक बनण्याची ही पूर्वतयारी आपण पाहिलेली आहे. कारण सूत्रसंचालकाची ही पूर्वतयारी आपण पाहत असताना आता आपणाला उद्याच्याला सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालनावर कोणती यशस्वी जबाबदारी असते ते आपण उद्याच्याला पाहणार आहोत. इथं आपण थांबू.